घटना आहे रामनगरमधील. आता सर्वसामान्य कुटुंब, या कुटुंबात शालू नावाची मुलगी जन्माला आली आणि मोठी झाल्यावर तिचं लग्न त्यांनी करायचं ठरवलं. आता शालूचं लग्न तर या कुटुंबाने ठरवलं, परंतु पुढे त्यांच्या आयुष्यात असं काही घडेल आणि त्यांना सासरच्यांचा बदला असा घ्यावा लागेल असं त्यांना कधीच वाटलं नसेल. तर ही नेमकी घटना काय आहे ते आपण बघूया. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. ही एक अत्यंत भयानक आणि वेदनादायक घटना घडल्याचं समोर आलं. रामनगरमध्ये असा हादरवणारा प्रकार घडला ज्याच्या किंकाळ्या आरोळ्या अनेक गावांमध्ये ऐकू आल्या. शालू ही गरीब घराण्यातील मुलगी होती. तिचं थाटामाटात लग्न त्यांनी लावून दिलं, परंतु सासरच्या लोकांनी तिच्यासोबत जे केलं ते अत्यंत भयंकर. आणि त्यानंतर शालूच्या वडिलांनी असा काही बदला घेतला की सर्वांनाच धक्का बसला. मग या घटनेमध्ये असं काय घडलं, लेकीच्या मृत्यूचा बदला बापाने कसा घेतला ते पहा. परंतु या घटनेमधील बदला हा जरा वेगळाच आहे. मग या बदल्यामध्ये काय घडलं ते आपण बघूयात. एका कुटुंबाने अतिशय थाटामाटात लाडक्या लेकीचं लग्न लावून दिलं, म्हणजे शालूचं लग्न लावून दिलं. मात्र लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच त्या मुलीची अंत्ययात्रा निघाली. आता अंत्ययात्रा का निघाली हे तुम्हाला पुढे बघावंच लागेल. लग्नाअगोदर शालू खूप खुश होती, खूप आनंदी होती, कारण की तिचं आता लग्न थाटामाटात झालेलं आहे. तिला असं वाटलं की आपलं लग्न एका चांगल्या घराण्यात झालेलं आहे. परंतु तिच्यावर पुढे अशी भयानक परिस्थिती येईल आणि आपले वडील पुन्हा असा काही बदला घेतील याची तिला अजिबात कल्पना नव्हती. कुटुंबाने अतिशय थाटामाटात लाडक्या लेकीचं लग्न लावून दिलं. मात्र लग्नानंतर असं हे भयंकर घडलेलं आहे. सासरचंच अंगणच बनलं स्मशान आणि जे पलंग सोफा होते ते चिता बनली. मग असं काय घडलं ते बघूया. आता अवघ्या काही दिवसातच त्या मुलीची अंत्ययात्रा निघाली, पण त्यानंतर मुलीच्या माहेरच्या लोकांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि फिल्मीरित्या मुलीच्या सासरच्या लोकांचा बदला घेतला. त्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी निष्पाप सुनेचा छळ करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी स्मशान घाटावर जाण्याऐवजी तिचं सासर हे स्मशान बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. खरं तर ही घटना रामनगरची आहे. ही दुःखद घटना उघडकीस आली जेव्हा सासरच्यांनी त्यांच्या सुनेला मारहाण करून ठार मारले. सासरच्यांनी हुंड्यासाठी तिची हत्या केल्याचा आरोप आहे. तिच्या माहेरच्या लोकांनी असं सांगितले की शालू असं आमच्या मुलीचं नाव आहे, ती अवघ्या 27 वर्षाची होती. शालू खूप गरीब आणि हुशार मुलगी होती. तिचं आम्ही लग्न थाटामाटात लावून दिलं आणि या लग्नाला ती सुद्धा अतिशय खुश होती, मनापासून खुश होती. परंतु तिच्या आयुष्यात असं घडलेलं आहे असं तिच्या आईवडिलांनी सांगितलेलं आहे. अनेक स्वप्न रंगवून मोठ्या थाटामाटात शालूचे लग्न लावून देण्यात आलं होतं, पण तिच्या सासरच्या लोकांच्या लोभाने आणि हुंड्याच्या हव्यासाने तिच्या आयुष्यावर परिणाम केला आणि तिचा जीवच गेला. जेव्हा तिचं लग्न थाटामाटात झालं, ती घरात आली, आनंदी होती, खूप खुश पण होती. परंतु लग्न झाल्यापासूनच शालूला सतत हुंड्यासाठी त्रास दिला. तिच्या पालकांचा असा आरोप आहे की त्यामुळे ती खूप अस्वस्थ होती. तिला मारहाण करण्यात आली. आता तिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. शालूच्या मृत्यूची बातमी तिच्या पालकांना कळताच गोंधळ उडाला. नेहमीप्रमाणे शालूचे आईवडील कामात व्यस्त होते, परंतु त्यांच्या कानावर अशी आपल्याच मुलीची मृत्यूची बातमी आली. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. लग्न झाल्यापासूनच शालूला सतत हुंड्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी तिला त्रास देण्यात येत होता. अनेक स्वप्न रंगून मोठ्या थाटामाटात शालूचे लग्न लावून देण्यात आलं होतं, पण तिच्या सासरच्या लोकांच्या लोभाने आणि हुंड्याच्या हव्यासाने तिच्या आयुष्यावर परिणाम झाला आणि तिचा यामध्ये जीवच गेलेला आहे. जेव्हा शालूच्या आईवडिलांना हे कळालं, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना काय करावं काय सुचेन असं झालं. जेव्हा शेजाऱ्यांनी शालूच्या पालकांना याबद्दल माहिती दिली, तेव्हा संतापाने आणि शोकाकुळ कुटुंबीय त्यांच्या मुलीच्या शालूच्या सासरी पोहोचले. ते सर्वांनी त्यांचा राग व्यक्त केला. एकच दरोडा माजला, सर्वत्र गोंधळ उडाला. मात्र खरी खळबळ तेव्हा पसरली जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी रागाच्या भरात त्या प्रकारचं त्यांनी ते कृत्य केलं. असं काय केलं ते आपण बघूयात. परंतु हे वेदनादायक दृश्य पाहून संपूर्ण गाव स्तब्ध झालं. आजूबाजूच्या गावातील लोकांची गर्दी जमली होती. सर्वत्र शोक आणि दुःखाचे वातावरण होते.
मुलीचे पालक खूप रडत होते. आता शेजाऱ्यांनी शालूच्या पालकांना याबद्दल माहिती दिली होती. संतापून शालूचे पालक शोकाकुल अवस्थेत मुलीच्या म्हणजे शालूच्या सासरी पोहोचले. त्या सर्वांनी राग व्यक्त केला, एकच दरोळा माजला. मात्र खरी खळबळजनक तेव्हा पसरली जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी काय केलं की रागाच्या भरात त्याच घरात शालूचे अंत्यसंस्कार केले. प्रथम काय केलं त्यांनी, शालूच्या पालकांनी तिच्या लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून दिलेल्या वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली. मग लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून दिलेल्या वस्तू, त्यामध्ये मग बेड होता आणि सोफा होता आणि इतर सुद्धा वस्तू होत्या. मग लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून दिलेला बेड आणि सोफा यांची चिता तयार केली. तिथेच रडत रडत त्यांनी बेड आणि सोफा याची चिता तयार केली आणि शालूवर तिच्या सासरच्या घराच्या अंगणातच अंत्यसंस्कार केले. जमलेले उपस्थित लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. शालूचे वडील नक्की काय करत आहेत असाच प्रश्न त्यांना पडला. परंतु जेव्हा शालूच्या वडिलांनी अशा प्रकारे कृत्य केलं ते पाहून अनेकांना धक्का बसला. त्यांनी बेड आणि सोफा यांची चिता तयार केली आणि शालूवर तिच्या सासरच्या घराच्या अंगणातच अंत्यसंस्कार केले. हे वेदनादायक दृश्य पाहून संपूर्ण गाव स्तब्ध झाले. आजूबाजूच्या गावातील लोकांची गर्दी तर जमलीच होती आणि सर्वत्र शोक आणि दुःखाचे वातावरण सुद्धा होते. शालूचे वडील खूप रडत होते. रडत रडत त्यांनी अशा प्रकारे अंत्यसंस्कार करून बदला घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि सासरच्यांना ताब्यात घेतलं. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून अजून तपास पोलीस करणार आहेत. तर अशा प्रकारे एका कुटुंबाने अतिशय थाटामाटात आपल्या लाडक्या लेकीचं लग्न लावून दिलं, म्हणजे शालूचं लग्न लावून दिलं. परंतु तिच्यासोबत असं कृत्य घडल्यानंतर आईवडिलांनी अशा प्रकारे बदला घेतला. मात्र लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच त्या मुलीची अंत्ययात्रा निघाली होती. पण त्यानंतर मुलीच्या माहेरच्या लोकांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि फिल्मीरित्या मुलीच्या सासरच्या लोकांचा बदला घेतला. त्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी निष्पाप सुनेचा छळ करून तिची हत्या केल्याचा बनाव असा समोर आला होता, आरोप समोर आला होता. त्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी स्मशान घाटावर जाण्याऐवजी तिचं सासर हे स्मशान बनवलं. तिच्या सासरच्या अंगणातच तिचे अंत्यसंस्कार केले. या घटनेची मात्र सध्या सर्वत्र आता चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा केसेस घडत आहेत. लग्नावरून अक्षरशः नको त्या घटना घडत आहेत. पुण्यामधील जी केस होती ती सुद्धा घडली होती. त्यानंतर राजाची केससुद्धा होती, ती सुद्धा अशा प्रकारची केस होती, परंतु ती वेगळी केस होती. तर लग्नावरून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.